हाय हॅलो नमस्कार फ्रेंड. तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा इकडे माझी सुंदर अशी देवपूजा करून झालेली होती. तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर बघा इकडे सुंदर अशी माझी देवपूजा पण करून झालेली होती आणि झाडाला लागले होते आज मोगऱ्याची फुले आणि तेही मी काढून आणले आणि देवपूजासाठी देवाला वाहिले होते. तर बघा इकडे मी तुळशीपाशी रांगोळी काढत होते आणि इकडे हा आरू खूपच कॅमेरा हलवत होता. मी स्टँड लावलं होतं जरी पण त्यांनी स्टँडचा काढून कॅमेरा घेतलेला होता. तर कशी वाटली माझी देवपूजा नक्की कमेंट करून सांगा. तर चला पुढे आज मी खूप सुंदर अशी रेसिपी बनवणार आहे ती मी तुमच्याशी शेअर करत. इकडे आमची तुळस पहिली थोडीशी खराब झालेली होती त्यामुळे आता दुसरी तुळस आणून छोटंसं रोप लावलेलं आहे. तर बघू शकता. तर बघा इकडे मी शाबू भिजत घातलेला होता रात्रीच. म्हटलं आज जरा शाबूचे वडे बनवा होते. मस्त अशी भेंडी शाबूची वडे बनवा होते. आणि इकडे बघू शकता हे बटाटे शिजायला घातले होते आणि याच्यातले मी थोडेफार सोलून पण घेतलेले होते. इकडे शाबू मस्त भिजलेला होता रात्रीच भिजत टाकलेला होता. आज होती आषाढी एकादशी. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा पहिला मी आता शाबूमध्ये 2 बटाटे मिक्स करून घेणार होते. नंतर वरून दाटसर कूट आणि हिरवी मिरची आणि मीठ एवढं टाकून घेणार होते आणि जिरं. तर बघा हे सगळं सारण आता मी यामध्ये टाकून घेते आणि सुंदर असं मिक्स करून घेते म्हणजे आपले वडे सुंदर असे वडे येतील आणि अजिबात वडा फुटणार नाही तेलामध्ये गेल्यानंतर. हे सारणचे प्रमाण आपल्याला जमलं पाहिजे नाहीतर वडे हे तेलामध्ये गेल्यानंतर कडकपणा येत नाही वड्यांना. तर बघू शकता इकडे मी सारण वगैरे तयार केलं आणि सुंदर असे वडे पण बनवून घेतलेले होते. बघू शकता खूप सुंदर असे वडे पण बनलेले होते. थोडासा शाबू जास्त मिक्स करावा लागतो कारण चिकटपणा येण्यासाठी. तर आपण इकडे आता हे वडे सुंदर असे तयार करून आधी ठेवले होते मी. आता मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवते आणि त्यामध्ये हे वडे तळून घेते. तर बघा इकडे बघू शकता तेल पण आपलं गरम करायला ठेवलेलं आहे मी या कढईमध्ये. तर आता आपलं तेल गरम होईल लवकरच. तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. इकडे बघा सुंदर असे आपले वडे पण तळत आहेत. तर बघा सुंदर असं इकडे ह्यांनी दही पण घेऊन आलेले होते आणि इकडे आपले वडे पण खूप सुंदर असे तळून झालेले होते. लाईट गेलेली होती त्यामुळे दिसत नसेल. तर चला आज एक पार्सल आलेलं होतं. तर मी तुम्हाला साडीचं पार्सल आहे. खूप सुंदर साडी आहे मी दाखवेन तुम्हाला आणि वडे कसं वाटले तेही कमेंट करून सांगा. करता येईल. तर बघा आपल्याला आज एक साडी मागवलेली होती मी सख्या बहिणी सख्या जावया पेजकडून. तर खूप सुंदर साडी आहे. तर मी तुम्हाला ती साडी दाखवेन. तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसे बनवू तेही मला कमेंट करून सांगा. तर बघा ही सुंदर अशी खूप सुंदर अशी ही साडी मी मागवलेली होती. तर बघू शकता खूप सुंदर आहे आणि ह्याला छोटे छोटे टसल्स पण आहेत खूप सुंदर. तर बघू शकता खूप छान आहे ही साडी. अशी लटकते टसल्स आहेत आणि यावरती हे चंदन कस्तुरी असे आहेत. तर बघू शकता खूप छान वाटत होता. अशी ही बाई येते धंद्यावरती अशी टाकल्यानंतर ही स्लीव. तर खूप छान वाटत होती ही साडी. तर मला खूप खूप आवडली आहे. तुम्हाला जरी आवडली असेल तुम्हीही त्या पेजला जाऊन DM करा. खूप सुंदर अशी साडी आहे. तुम्ही सुद्धा मागवू शकता. सख्या बहिणी सख्या जावया फॅशन स्टुडिओ करून मी ही साडी मागवली आहे. खूप सुंदर साडी आहे. फक्त 650 रुपयाला मला भेटलेली होती. तुम्ही सुद्धा जाऊन मागवू शकता. हीच नव्हे तर अजून भरपूर सारे त्यांच्याकडून नवनवीन कलेक्शन आलेले आहेत तेही तुम्ही मागवू शकता. तर धन्यवाद सर्वांना आणि माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि चला आता धन्यवाद. भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर्वांना.